आमच्या लाडक्या बहिणींना सगळ्या कळायला लागलेलं आहे। वित्त विभागानेच विरोध केलेला आहे हे आता सर्वश्रुत आहे, म्हणजे पैसे नाही। डॉन सिनेमामध्ये अमिताभ बच्चन विरोधक नाही, वित्त विभागाची माहिती आहे, मी याकडे पाहतच नाही। मंत्री एखादी घोषणा करतात आणि अर्थ विभाग ते आक्षेप घेतात त्याच्यावर, असं म्हणायचे की पवार साहेबांची माणसं अजूनही मथुराला आहेत, तसं तुमची काही माणसं अजून तिथं आहेत असं तुम्हाला म्हणायचं का? खूप वर्ष तुम्ही अर्थसंकल्प सादर केलेला आहे। काय असतं की कोणत्याही प्रस्तावावर आणि असा अतिरिक्त सरकारला न पेलणारा भार ज्यावेळी प्रस्तावित केला जातो त्यावेळी तेवढे पैसे कसे उभे राहणार याच्याविषयी नवीन रेव्हेन्यूचे सोर्स दाखवावे लागतात किंवा मग आहे त्या योजना काही बंद कराव्या लागतात। आता उदाहरणार्थ सध्या असं दिसतंय की सामाजिक न्याय विभागाचे आणि आदिवासी विभागाचे पैसे हे पर्यटनासाठी, म्हणजे आता ज्येष्ठांचं पर्यटन जे चालू केलं आहे तर त्यासाठी त्यातून पैसे वळवण्याचं काम चालू झालेलं आहे। ते आदिवासी समाज पूर्ण नाराज आहे। सामाजिक न्याय विभागाची मागासवर्गीय समाजाचे सगळी लोक यावर आंदोलनं करतात, निवेदनं देत आहेत। तुम्हाला काय घोषणा करायचे ते करा, पण त्यांच्या हक्काचे जे पैसे आहेत ते तुम्ही डायव्हर्ट करू नका। आणि आज हे सरकार ते पैसे डायव्हर्ट करतंय आणि तेच काम हे उरलेल्या सगळ्या योजनांच्या बाबतीत हे करतील असा मला विश्वास आहे। त्यामुळं वित्त विभागाने जो विरोध केलेला आहे तो स्वाभाविक आहे, नैसर्गिक आहे आणि वित्त विभागाने आक्षेप घेतलेला आहे याचा अर्थ सरकारकडे पैसे नाही आहेत, सरकार हे पैसे उभे करू शकत नाही। सरकारने आतताईपणाने या सगळ्या घोषणा केलेल्या आहेत आणि सरकारने हे निर्णय करताना कोणताही मागचा पुढचा विचार केलेला नाही। सवंग लोकप्रियता आणि मतं मिळवण्यासाठीच हे काम आहे, हे आता आमच्या लाडक्या बहिणींना सगळ्या कळायला लागलेलं आहे। अनेक कार्यकर्त्यांना तुमच्यामध्ये भावी मुख्यमंत्री दिसतात, तुम्ही याच्याकडे कसं पाहता? मी याकडे पाहतच नाही। आता मी म्हणाल की वित्त विभागाकडे यासाठी पैसा नाही, मात्र 2 तासापूर्वीच अजित पवारांनी ट्विट केलंय बक्कळ पैसा आहे आणि लाडकी बहीण योजनेसाठी निवडणूक आहे ना, त्यामुळं आता वित्त विभागाची खरी माहिती बाहेर आल्यामुळं त्यांनाच सांगण्यात आलं असेल की तुम्ही याच्यावर ट्विट करा आणि स्पष्टीकरण द्या, नाहीतर हे आपल्याला परवडणार नाही। आरोप करतात असं त्यांचं म्हणणं। विरोधक नाही, वित्त विभागाची माहिती आहे ती। वित्त आरोप कुणी केला आहे? आम्ही वित्त विभागाने दिलेली माहिती आपल्यासारख्या सुज्ञ पत्रकारांपासून आमच्याकडे पोहोचली आणि आम्ही त्याबद्दल फक्त कमेंट करतोय। मात्र त्यांनी ट्विट पण केले की पैसा आहे, तेच कारण त्यांना करायला लावलं असेल। ते फार स्वतःच्या मनाने फार करत नाहीत, पण ते त्यांना सांगितलं असेल की हे स्पष्टीकरण द्या, दिल्याशिवाय गत्यंतर नाही। वित्त विभागानेच विरोध केलेला आहे हे आता सर्वश्रुत आहे, म्हणजे पैसे नाही। एखाद दुसऱ्या महिन्याचे पैसे देतील, नंतर घाईला येतील। मध्यंतरी लोकसभा निवडणूक झाल्याच्या नंतर खासदार झाल्यानंतर बजरंग सोनवणे यांनी जयदत्त अण्णांची भेट घेतली पुण्याच्या घरी जाऊन। एक गोष्ट आहे, मी एक मध्ये सिनेमातला एक क्षण सांगतो। डॉन सिनेमा आहे, डॉन सिनेमामध्ये अमिताभ बच्चन आणि त्या एक नटी असते, मला वाटतं हेलन किंवा कोणतरी असते, तर बाहेर सगळे पोलीस असतात आणि मग ती हेलन म्हणते आता बाहेर कसं जाणार, तर तो म्हणतो माझ्याकडे रिव्हॉल्वर आहे, तर ती म्हणते या रिव्हॉल्वरमध्ये गोळ्या नाहीत त्यामुळं बाहेर जाता येणार नाही तुला। तर ते म्हटले गोळ्या नाहीत हे मला माहिती आहे आणि तुला माहिती आहे, पोलिसांना माहीत नाही। आणि मग ते तोंडाला तिच्या ते रुमाल बांधून अशी बंदूक लावून ते बाहेर जातात, पोलीस काही करू शकत नाही। तसं हे डॉनचा हा एक हे आहे की तिजोरीत किती पैसे आहेत हे माहीत नाही, कुणालाही माहीत नाही, असं समजून हे लाडक्या बहिणीची योजना पुढे काढायचा प्रयत्न चालू आहे। पण मी त्या पत्रकारांचे अभिनंदन करतो ज्यांनी शोधपत्रकारिता केली आणि ही माहिती आली, त्यामुळे डॉनचे जे डायलॉग आहेत ते आता इथं लागू होणार नाही।